नमस्कार. अंबिका फळबागेमध्ये आपले स्वागत. आणि ही आंब्याची सिटिंग चालू आहे आणि ह्या वर्षी एकदम चांगल्या प्रकारे निसर्गाची साथ आणि फळबागेनं साथ दिलेली आहे. तेव्हा हे एकदम सेटिंग व्यवस्थित आहे. आणि एक शेतकरी बांधवांना जो धान उत्पादक शेतकरी आहे त्यांना मी अशी एक विनंती करू इच्छितो की आता धान उत्पादक शेतकऱ्याला आपल्याला पीक पालट किंवा धानाकडून किंवा मक्याकडून किंवा ऊसाकडून कुठल्यातरी वेगळ्या अशा पिकाकडे आपलं ध्यान आकर्षित करायला हवं की जे आपल्याला लाँग टर्म पद्धतीनं आपल्याला उत्पादन मिळेल आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकेल. कारण धान, मका आणि ऊस ह्या पिकाकडे विशेषतः लक्ष दिलं तर पारंपरिक आपलं हे पीक आहे आणि पारंपरिक पिकामधून पाहिजे तशा प्रमाणात शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अशी काही सुदृढ झालेली नाही, असं तरी मला वाटतं. तेव्हा धानोत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः अशा वेगळ्या पिकाकडे कुठेतरी लक्ष देऊन आपली आर्थिक प्रगती साधावी, असं मी त्यांना विनंती करेन. आणि ज्या काही शेतकऱ्यांना फळबाग लागवडीबद्दल माहिती हवी, झाडं हवी किंवा इतर कुठलीही अजून माहिती असेल तर मी त्यांना जे काही माझ्याकडे माहिती आहे ती द्यायला तयार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी याच्यावर थोडा विचार करावा. धन्यवाद.